नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर मी खास देवीच्या दर्शनासाठी तिथं गेले होते. आपण छोटा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळालं असेल की मी फक्त दर्शन घेण्यासाठी तिथं गेली आहे किंवा आली आहे. तर खरं तर तिच्याविषयी एक ओढ आहे किंवा आपुलकी आहे की आपण जिथं 30-35 वर्ष काढली आणि जिनं आपली राखण केली किंवा जी आपला तसं म्हणायला तर आपला प्रांत नसताना किंवा आपण कोकणात परका असताना तिनं आपल्याला तिच्या छायेखाली किंवा तिच्या मायेची ऊब दिली, अशी ही कालिका माता. तर खरं तर ती उग्र आहे किंवा ती स्मशानवासिक आहे किंवा ती अगदीच कडक देवता आहे असं म्हटलं गेलं होतं. पण मला असं वाटतं की पूर्ण आयुष्य जेव्हा आपण काढतो तिथं तिच्या सानिध्यात, तेव्हा असं कुठंतरी जाणून जातं की खरंच उग्र देवता नाही ती. कारण आई रागवली तरी ते पुन्हा ती जशी जवळ घेते तशी कालिका मातासुद्धा आपल्याला आयुष्यभर सांभाळ केला तिनं आपला, किंवा आपलं जे अन्न देणं किंवा आपलं पालनपोषण करण्याचं किंवा भरणपोषण करायचं काम हे तिनंच केलं आहे. कारण सगळं आयुष्य पण तिच्या सानिध्यात घालवलं आहे. आणि आता मात्र तिची भेट घ्यावी म्हणूनच मी तिथे गेले होते. आणि कृतकृत्य होतं आपण जेव्हा असं काही बघतो किंवा ज्या गोष्टींना आपल्याला खूप काही दिलं आहे किंवा जे समाधान आपण ह्या क्षणी अनुभवतो आहे ते केवळ तिच्यामुळे आणि तिच्यामुळेच आहे. तर अशी ही देवता, तिच्याविषयी थोडंफार मला काही माहिती मिळेल का याचा शोध घेत होते मी खरं तर. पण थोडीशीच माहिती मला मिळाली. जी माहिती मला मिळाली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम करते. तर कालिका ही हिंदू धर्मातील एक प्रमुख देवी आहे. ती काळ, मृत्यूविनाशी आणि अलौकिकही ज्ञान देणारी देवता किंवा यशाशी संबंधित अशी देवता आहे. दशमहाविद्या आहेत, त्या विद्यापैकी एक देवता मानली जाते. आणि खरं तर काळभैरव आणि कालिका देवी ह्याच इथं अस्तित्वात आहे, जिथं खरंच वावर आहे किंवा खरंच असुरांचा नाश करते किंवा जेव्हा कधी कुठली वाईट घटना घडते तेव्हा ती मदतीला धावतेच, अशी ही देवी. तर कालिका देवीला माता जगदंबा किंवा महामाया असेही म्हटले जाते. कालिका देवीने महिषासूर, चंडमुंड, धूम्राक्ष, रक्तबीज, शुंभ, निशुंभ या राक्षसांचा वध केला होता. कालिका देवीची उपासना केल्याने जीवनामध्ये सुख, शांती, शक्ती आणि विद्या मिळते. कालिका देवीची भक्ती केल्याने मानसिक आणि शारीरिक सांसारिक बुराई दूर होते. कालिका देवीचे मंदिर उज्जैनच्या भैरवगडावर देखील आहे आणि कालिका देवीचे मंदिर धार जिल्ह्यातील गडकालिका येथे सुद्धा आहे. धार जिल्ह्यातील गडकालिका याविषयी एक आख्यायिका किंवा वाचनात आलेली गोष्ट अशी आहे की जी धार जिल्ह्यात गड येथे कालिका माता आहे ती पवारांची देवी अशी मानली गेलेली आहे. आणि ती पवारांची देवी जागृत देवस्थान किंवा पवार जिथं आडनाव आहे तिथं गडची देवी त्यांना अस्तित्वात आहे किंवा त्यांनी त्याची पूजा करावी असं माझ्या वाचनात आलं. खरं तर तिची पूजा करताना एक गोष्ट मला वाचनात आलेली अजून एक आहे की जेव्हा कधी तिची पूजा करता धार आणि गड या ठिकाणच्या कालिकाची तेव्हा लोक तिथे जातात आणि जेव्हा तिथं दर्शन घेतात आणि जेवढी काही तुमची मनोकामना आहे किंवा इच्छा आहे ती तुम्ही तिला सांगता. आणि त्यावेळेस इतर वेळेस मात्र आपण स्वस्तिक नेहमी सरळ काढतो, उलटं कधी काढत नाही. पण जी इच्छा तुमची असेल ती तुम्ही तिला बोलायची आणि उलटं स्वस्तिक काढायचं. उलटं स्वस्तिक काढल्यानंतर जेव्हा कधी तुमचं काम होईल किंवा तुमचं काम किंवा सांसारिक हेतू तुमचे पूर्णत्वात जाशील तेव्हा मात्र तुम्ही तिच्यापर्यंत जावा आणि पुन्हा तिचं दर्शन घ्या आणि स्वस्तिक पुन्हा तुम्ही कुंकवानं किंवा जे काही अष्टगंधानं तुम्ही काढणार असाल ते पूर्णपणे व्यवस्थितपणे काढा, अशी एक श्रद्धा त्या धारगड कालिकेच्या बाबतीत आपल्याला दिसून येतो. कवी कालिदास जे कालिका देवीचे निस्सीम भक्त होते किंवा उपासक होते आणि
आणि त्यांच्यामुळेच त्या कालिका देवीमुळेच त्यांची कीर्ती चारोवर सर्वत्र किंवा सगळीकडे पसरलेली आपल्याला दिसते. कालिका देवी ही मृत्यू आणि पुनर्जन्माची देवी आहे असेही मानले जाते. कालिका देवी नवीन सुरुवातीपूर्वी येणाऱ्या विनाशाचे प्रतीक आहे असं मानलं जातं. अशी ही कालिका जी आपल्याला ओढून नेते किंवा जेव्हा तिच्यापासून आपण दुरावतो तेव्हा कधीतरी आपल्याला वाटतं की नाही, आपण तिथं दर्शन घेतलं पाहिजे. आणि त्याप्रमाणेच मी कालिका मातेचं दर्शन घेण्यासाठी शिंगरी इथे